श्री गुरुचरित्र अध्याय 7. श्री गणेशाय नमः. नामधारक मने सिद्धाशी गोकर्ण महिमासी निरोपी जे स्वामी कृपेशी पूर्वी कवना साक्ष झाली. समस्त तीर्थे सांडुनी श्रीपाद गेले किंकरानी. पूर्वी आधार केला कवनी पुराण कथा सांगा मज. ज्यावरी असेल गुरुची प्रीती तीर्थमय मायकने चित्ती. वांचा होतसे ज्ञानज्योती कृपा सिंधू गुरुराया. सिद्ध म्हणे नामधारकाशी गोकर्ण महिमा मज पुसशी. सांगेन तुझ विस्तारेशी एकचित्ते परियेशा. पूर्वयोगी इक्ष्वाकुवंशी मित्र स राजा परियेशी. प्रतापवंत क्षत्रिय राशी सर्वधर्मरत देका. राजा सकळ शास्त्रज्ञे विवेकशे श्रुती निपुण. बलाढ्य शूर महाभीम विद्योद्योगी दयानिधी. असता राजा एके दिवशी विनोदे निघाला पारदिशी. प्रवेशला महावनाशी वसते शार्दूल सिंह जेते. निर्मनुष्यारण्यात राजा पारधी खेळत. भेटला तिथे अद्भुत दैत्य ज्वाळाकर भयानक. राजा देखुनी तयाशी वर्षता शर झाला कोपेशी. मूर्छना येऊनी धरणीशी पडला दैत्य तयावेळी. होता तयाचे बंधू जवळी आक्रदंत शे प्रबळी. पाषाण आणि कपाळी बंधू शोके करोनिया. प्राण तेजीचा निशाचर बंधुशी म्हणतसे येर. जरी तू ओशी माझा सहोदर सोड घेई माझा तू. ऐसे बोलुनी बंधुशी दैत्य पावला पंचत्वाशी. अनेक मायापाशी नररूप धरिले तयावेळी. रूप धरोनी मानवाचे सौम्यवाणी बोले वाचे. सेवकत्व करी राजयाचे अति नम्रत्वे बोलोनिया. सेवा करी नाना परी सेवकाचे सारखे मन धरी. कितीक दिवसांवरी वनांतरी राज होत देखा. समस्त मृग जिंकुनी दृष्ट जीवा ते वदोनी. राजा आला परतोनी आपुल्या नगरा परियेसा. ऐसे असता एके दिवशी पितृश्राद्ध आले परियेशी. आमंत्रण सांगे ऋषीशी वशिष्ठाधिक परियेसा. ते दिवशी राजा नेमे स्वयंपाक करवितसे सवेविक. कापट्य होता तो सेवक तया स्थायी ठेविला. राजा म्हणे तयाशी पाकस्थानी तू वसशी. जे जे मागेल भानवशी सर्व आणून त्वा द्यावे. अंगीकारोनी तो सेवक नरमास आणून देक. कापट्य भावे करवी पाक केली शाक ताये वेळी. ठाया घालिता ऋषेश्वराशी पहिलेच वाढले नरमासांसी. पाहता कोपाला वशिष्ठाशी दिदला शाप ते वेळी. वशिष्ठ म्हणे रायाशी नरमास वाढिले आम्हाशी. त्वरित ब्रह्म राक्षसोशी म्हणून शाप दिदला. शाप देतात एकाळी राजा कोपला तात्काळी. अपराध नसता प्रबळी वाया मजका शापिले. नेने मांस पाक कोणी केला माझा निरोप नाही झाला. वृतामुते शाप दिदला आपण शापिन म्हणतसे. उदके घेऊन अंजोळी शापा वाया सिद्ध झाला ते काळी. तव राजपत्नी येऊनी जवळी वर्जी आपुले पती ते. पतीशी म्हणे ते नारी गुरुशी शापिता दोष बारी. वंदोनी तयाची चरण धरी तेने भवसागर तरशील. मंद येती सतीचे वचन मानिता झाला राजा आपण. अंजुळीचे उद्दक जाण टाके आपले चरणावरी. शाप देता कल्मश पाणी पडले राजाचे चरणी. कल्माशपाद नाम म्हणून ब्रह्म राक्षस झाला तो राव. राजपत्नी येऊनी परियेशी लागली वशिष्ठ चरणाशी. उद्धरी स्वामी बाळकाशी एवढा कोप काय काज. करुणा वचन ऐकुनी शांत झाला वशिष्ठ मुनी. वर्षे 12 क्रमुनी पुनरपी राजा होशील. उशाप देऊन वशिष्ठ ऋषी गेला आपुले स्थानाशी. ब्रह्मराक्षस राजा परियेशी होनी गेला वनांतरा. निर्मनुष्यारण्यात राजा राहिला प्रख्यात. बक्षितसे अनेक जंत पशु मनुष्य आदी करुणी. असे क्रमिता तयेवनी मार्गस्थ दंपत्य दोन्ही. ब्राह्मण जाता मार्ग क्रमुनी देखिला राक्षस भयासुर. येऊनी धरी ब्राह्मणाशी व्याघ्र जैसा पशुशी. घेऊनी गेला भक्षावयाशी विपस्त्री समागमे. अति शोक करी ब्राह्मणी जावणी लागी राक्षस चरणी. राखे मजला अहेवपणी प्राणेश्वरा ते सोडी पितया. न भक्षिगा माझे पती माझी तयावरी अति प्रीती. मज भक्षिगा मने सुमती वल्लभा ते सोडोनिया. पती विना राहता नारी जन्मवृताची दगडा परी. पाहिले माते स्वीकारी प्राण राखे पतीचे. पती लावण्य पूर्व वयशी वेदशास्त्र पारंगेशी. याचा प्राण जरी तू रक्षशी जगी होईल तुझ पुण्य. कृपा करी गा आम्हावरी होईन तुझी कन्याकुमारी. मज पुत्र होतील जरी नाम वाढविन तुझे मी. ऐशे नाना परी देखा विपस्त्री करी महादुःखा. बोल न माननी राक्षस एका त्या ब्राह्मणा ते बक्षिले. पती ते बक्षिले देखुनी शाप बदली ते ब्राह्मणी. म्हणे राक्षस ऐककानी शाप माझा निर्धारे. तू राजा सूर्यवंशी शापस्तव राक्षस झालासी. पुढे मागुती राजा वशी 12 वर्षे क्रमोनी. परी रमता स्त्री सवे प्राण जाईल स्वभावे. अनाथा बक्षिले दुष्ट भावे दुरात्म्या तू राक्षसा. शाप देऊनी तये वेळी पतीच्या अस्ती मिळवून जवळी. काष्टे घालून या प्रबळी अग्निप्रवेश केला तिने. ऐशे असता राव देखा क्रमी 12 वर्षे निका. पुनरपी राजा होऊन एका आला आपुले नगराशी.
विपस्त्रियेचे शापवचन स्त्रियेशी सांगितले खुन मने संग करिता तक्षण मृत्यू असे आपणाशी ऐकुनी पतीचे वचन मदयंती दुःख करी आपण मन करुणी निर्वाण त्यजावया प्राण पाहतसे मंदयंती मने रायासी संतान नाही तुमचे वंशाशी वनी कष्टला 12 वर्षी आपले कर्म न चुकेची ऐकुनी सतीचे वचन शोके दाटला ती गण अश्रू आले नेत्रातून काय करू म्हणतसे म्हणते वृद्ध पुरोहितासी बोलाविले परियेशी ब्रह्महत्या घडली आम्हाशी मोचन होय कवने परी मंत्री वृद्ध पुरोहित तयासी म्हणती एका मात तिथे आचरावी समस्त तेने पुनित व्हाल तुम्ही करून ऐसा विचार राजा निघे तीर्थासाचार सर्व तीर्थ परिकर विधीपूर्वक करीतसे ज्या ज्या तीर्था जाय आपण अनेक पुण्य करी जाण यज्ञाधिक कर्मान्नदान ब्राह्मणाधिका देतसे ऐसा नाना तीर्थे करीत परिब्रह्म हत्ता सवेची येत अघोर रूपी असे दिसत कवने परी न जायची कष्टोनी राजा भोवतांपरी निर्वाण होणे मना भितरी इंधत पातला मिथिलापुरी चिंताग्रस्त होनिया नगराबाह्य प्रदेशी श्रमोनी राजा परियेशी चिंता करी मानशी वृक्षछाई वैसलासी ऋषेश्वरा समवेत जैसा रुद्र प्रकाशित गौतम ऋषी अवचित तया स्थानाशी पातला राजा देखोनी गौतमाशी चरणी लोळे संतोषी नमन करी साष्टांगेशी भक्ती व्हावी करोनिया आश्वासुनी ते वेळी गौतम पुषे करुणा बहाळी क्षेम समाधान सकळी पुसता झाला वृत्तांत काय झाले तुझे राज्य अरण्यवासाचे काय काज चिंताकुलित मुकांबुज कवन कार्य घडले असे ऐकोनी ऋषीचे वचन राजा सांगे विस्तारून शाप झाला ब्रह्मवचन ब्रह्महत्या घडली मज प्रायश्चित्ते सकळीक यज्ञाती कर्मे धर्माधिक सुक्षेत्रे अपार तीर्थे देख आपण सकळ आचरली शमन नवय महादोष सवेची येतो गुर्वेश व्रते आचरुलो कोटिश न जाये दोष सर्वता आजीचे नि माझे सफळ जनन दर्शन झाले जी तुमचे चरण होतील माझे कष्ट निवारण म्हणून चरणा लागलो ऐकून रायाचे वचन करुणा सागर गौतम आपण मने भय सांडिगा निर्वाण वचन तारिल शंकर मृत्युंजय तुझे पाप निवारणाशी सांगेन तीर्थ विशेषी महापातक सहारावयाशी गोकर्ण क्षेत्र शेवले स्मरण करिता गोकर्णाशी ब्रह्महत्यादी पापनाशी तेथे ईश्वर सदा निवासी मृत्युंजय सदाशिव जैसे कैलासाचे शिखर अथवा सोर्धुनी मंदिर निश्चय वास कर्पूर गोर गोकर्ण क्षेत्री परियेसा जैशी अंधकारजनी प्रकाश वया जेवी अग्नी चंद्रोदय जरी होय निर्वाणी तरी सूर्य प्रकाशावी न गती नव्हे तैसे समस्त तीर्थाने पापनचे जाय याची कारणे सूर्योदयी तमहरणे तैसे गोकर्ण दर्शने होय सहस्त्र ब्रह्म हत्या जरी घडल्या असती या शरीरी प्रवेश होता गोकर्ण क्षेत्री शुद्धात्मा होय परियेसा रुद्रोपेद्र वीरंची देखा जावने तया स्थानी एका तप केले हो सकळिका कार्यसिद्धी होय त्या प्रती भक्तिपूर्वक तया स्थानी जप व्रत करीती जाणोनी फळ होय त्या लक्षगुणी असे पुण्यक्षेत्र असे जैसे ब्रह्मा विष्णू देखा इंद्रादी देवा सकाळिका साध्य झाले तप एका या वेगळे काय सांगू जाना तो साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलासपूर प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू निरोपे विनयार्थ समस्त देवते ते येती पुण्यक्षेत्री वास करीती ब्रह्मा विष्णू इंद्रासहित विश्वदेवे मरुंदग्न चंद्र सूर्य वस्वादिक पूर्वद्वारी राहिले एक प्रीती करी भक्तिपूर्वक बैसली असती तया स्थाना अग्नि यम चित्रगुप्त एकादश रुद्र पितृदैवत दक्षिणद्वारी वास करीत संतोष राहिले असती वरुणासहित गंगा सकळी राहती पश्चिम द्वारस्थळी प्रीती करी चंद्रमौळी तया सकळा परियेसा कुबेर वायू भद्रकाळी मातृदेवता चंडी सकळी उत्तरवास त्रिकाळी पूजा करीती महाबळेश्वराची चित्ररथादी विश्वावसु परियेशी चित्रसेन गंधर्व सुरशी पूजा करीती सदाशिवाशी सदा वसुनी ते ठाई घृताची रंभा मेनका तिलोत्तमा उर्वशी एका नित्य नृत्य करी देखा महाबळेश्वराचे सन्मुख वशिष्ठ कश्यप कन्वऋषी विश्वामित्र महातापसी भारद्वाज जैमिनी जाबाल ऋषी पूजा करीती सदा तेत कृतयोगी ब्रह्मऋषी आचार करती महातापसी महाबळेश्वराचे भक्तीची राहिली गोकर्ण क्षेत्रात मरीची नारद अत्रि ऋषी दक्षादी ब्रह्मऋषी परियेशी सनकादिक महातापसी उपनिषदार्थ उपासित अनेक सिद्ध साध्य जान मुनीश्वर अजित न धारण दंडधारी संन्यासी निर्गुण ब्रह्मचारी तेथे वसती त्वगस्ती मात्र शरीरेशी अनुष्ठिती महातापसी पूजा करीती भक्तीशी चंद्रमौळी परियेसा गंधर्वादी समस्त देव पितर सिद्ध अष्ट वसव विद्याधर किम पुरुष सर्व शेवेशी जाती निरंतर गुह्यक किन्नर स्वर्गलोक शेषाधी नाग तक्षक पिशाच वेताळ सकळिक जाती पूजेशी तया स्थाना नाना शृंगार करोनी अनेक भूषणी विराजमानी
सूर्य शशी विमानी वनी येती वळंगुनिया स्तोत्रे गायन करीती देखा नमिती नृत्य करीती अनेका पूजे कारणे ती सकळिका महाबळेश्वर लिंगाशी जे जे इच्छिती मन कामना पावती त्वरित निर्धारे जाना समान नाही क्षेत्र गोकर्ण या ब्रह्मांड लोकात अगस्त्यादी सनत कुमार प्रिय व्रतादी राजकुमार अग्निदेव दानवादी येर वर लादले सर्व तया ठाई शिशुमारी भद्रकाळी पूजा करीती त्रिकाळी नागाते गरुडन गिळी महाबळेश्वर दर्शने रावणादी राक्षस कुळी कुंभकर्ण येर सकळी वर लादले स्थळी बिभीषण पूजितशे ऐशे समस्त देवकुळ सिद्ध दानवादी सकळ गोकर्ण क्षेत्रा जावनी प्रबळ आराधिती नानापरी लिंग स्थापिती आपले नामी असे ख्याती तया नामी वर लादले अनेक कामी चतुर्विध पुरुषार्थ ब्रह्मा विष्णू आपण देखा कार्तवीर्य विनायका आपुले नामी लिंग देखा प्रतिष्ठा केली ते ठाई धर्मक्षेत्र पाळादी दुर्गा देवी शक्ती वृंदी लिंग स्थापिले आपुले नामी ज्या गोकर्ण क्षेत्रात गोकर्ण क्षेत्रासे गण लिंग तीर्थ असंख्य जाण पदोपदी असे निर्गुण ऐशे क्षेत्र अनुपम असे सांगो किती विस्तारून असंख्यात तीर्थे जाण पाषाण समस्त लिंग खुन समस्त उदके जाणावी तीर्थे कृतयुगी महाबळेश्वर श्वेत त्रेतायुगी लोहित द्वापार सुवर्णपीत कलियुगी कृष्णवर्ण झाला सप्त पाताळ खोलावून उभे असे लिंग आपण कलियुगी मृदू होऊन दिशे सूक्ष्म रूपाने पश्चिम समुद्र तीराशी गोकर्ण क्षेत्र विशेषी ब्रह्म हत्यादी पातके नाशी काय आश्चर्य परियेसा ब्रह्म हत्यादी महापापे परदारादी षट पापे दुश्शील दुराचारी पापे जाती गोकर्ण दर्शने दर्शन मात्रे पुनित होती समस्त काम्यार्थ साधती अंती होय तयाशी गती गोकर्ण लिंग दर्शने तये स्थानी पुण्य दिवशी जे जे अर्चिती भक्तीशी त्याची जाणा रुद्रवंशी रायशी म्हणे गौतम एखादे समी गोकर्णाशी जाये भक्तीने मानुषी पूजा करिता सदाशिवाशी शिवपद निश्चय पावे जाना आदित्य सोम बुधवारी अमावस्यादी परवा भितरी स्नान करुणी समुद्रतीरी दान धर्म करावा शिवपूजा व्रत हवन जप ब्राह्मण संतर्पण किंचित करिता अनंत पुण्य गौतम मने रायासी व्यातिपादादी पर्वणीशी सूर्य संक्रांतीचे दिवशी महाप्रदोष त्रयोदशी पूजिता पुण्यगण्य काय सांगो त्याचा महिमा निवाडा होय अखिल कर्मा ईश्वर भोळा अनंत महिमा पूजन मात्रे तुष्ट तसे अशीत पक्ष माघमाशी शिवरात्री चतुर्दशीशी बिल्वपत्र वाहिले याक्षी दुर्लभ असे त्रिभुवनात ऐसे अनुपम स्थान सता न जाती मूर्ख लोक ऐकता शिवतीर्थ अशी दुर्लभता नेनती मूढ बधीर जाना उपोषणादी जागरण लिंग सन्निध गोकर्ण स्वर्गाशी जावया सोपान पद्धती असे परियेसा ऐसे या गोकर्ण स्थानाशी जे जाती जनयात्रेशी चतुर्विध पुरुषार्थाशी लादती लोक अवदारा स्नान करुणी समर्थ तीर्थी महाबळेश्वर लिंगार्थी पूजा करावी भक्त्यर्थी पातक व्यतिरिक्त होय जाना ऐशा परी गोकर्ण महिमा प्रकाश केला ऋषी गौतमा राजा ऐकोनी अतिप्रेमा पुसता झाला ते वेळी राजा म्हणे गौतमाशी गोकर्ण स्थान निरोपिलेशी पूर्वी पावला कोण यापाशी साक्ष झाली असेल विस्तारुने ते आम्हाशी सांगावे स्वामी करुणेशी म्हणून लागला चरणाशी अतिभक्ती करोनिया म्हणे गौतम तये वेळी गोकर्ण क्षेत्र महाबळी जाणो आम्ही बहुकाळी अपार साक्षी देखील असे गेलो होतो आम्ही यात्रे देखील दृष्टांत विचित्र आले होते ते जनमात्र यात्रा रूपे करोनिया माध्यान्ह काळी आम्ही ते बैसलो होतो वृक्ष छाये ते दुरोनी देखील चांडाळी ते वृद्ध अंध महारोगी शुष्कमुखी निराहारी कुष्ठ सर्वांग शरीरी कृमी पडिले अगोरी पूय शोणित दुर्गंधी कुक्षी रोगी गंडमाळा कफे दाटला शेगळा दंतहीन अति विवाळा वस्त्र नाही परिधाना चंद्र सूर्य किरण पडता प्राण जाये कंठगता शोच व्याधी असे भोवता सर्वांग शूळ महादुःखी विधवा आपण केशोपनी दिशे जैशी मुकरमणी क्षणक्षणा पडे धरणी प्राणत्याग करू पाहे ऐशी अवस्था चांडाळीशी आली वृक्षछायेशी देह टाकीला धरणेशी त्यजू पाये प्राणापुला प्राण त्यजिता तये वेळी विमान उतरे तत्काळी शिवदूता तिबळी त्रिशूळ खटवांग धरोनिया टंकायुधे चंद्रबाळी दिव्य कांती चंद्रासारखी केवळी किरीट कुंडले मिरवेली चतुर्वर्ग येणे परी विमानी सूर्यासारिखे तेज अति विचित्र दिशे विराज आले चांडाळी एकाज अपूर्व वर्तले तये वेळी आम्ही पुशिले शिवदूताशी आले ती कवन्या कार्याशी दूत म्हणती आम्हाशी न्यावयालो चांडाळी ते ऐकोनी दूताचे वचन विस्मित झाले आमचे मन पुनरपी केला त्याशी प्रश्न ऐकराया तू एक चित्ते ऐशिया चांडाळी पापिनेशी कैशी योग्य विमानेशी नेवनी अश्वानाशी सिंहासनी कैशी योग्य
या जन्मदारभ्येशी पापे पाप संग्रहासी ऐशी पापीन दुर्वृत्तैशी केवी न्याल कैलासा नाहीशी शिवज्ञान न करीचे तपसाधन दया सत्य कदा नेने इशी कैशे न्याल तुम्ही पशु मांसाहारीशी सदा करी जीवहिंशी ऐशी अदुष्ट कुशी पापिनीशी केवी नेता स्वर्गभुवना अथवा कधी शिवपूजन न करी पंचाक्षरी जपन नाही केले शिवस्मरण इशी कैशे न्याल तुम्ही शिवरात्री उपोषण नाही केले पुण्यदान यज्ञ यागादी साधन नाही केले इने कधी न करी स्नान पर्व काळी नेने तीर्थ कवने वेळी अथवा व्रतादी सकळी केले नाही इने कधी या सर्वांगी पूय शोणित दुर्गंधी असे बहुत ऐशी चांडाळी दुर्वृत्त कैशिवानी बैसवाल अर्चन जन्मांतरीचे मना कुष्ठ सर्वांगतेची खुना कृमी निगती मुखातून पूर्वाजित काय केले ऐशी पापिनी दुराचारी केवी नेता कैलासपुरी योग्य नवे चराचरी तुम्ही केवी न्यालीशी गौतम म्हणे रायासी ऐशे पुशिले दूताशी त्यांनी सांगितला आम्हाशी आद्यंत तये चांडाळीचा म्हणे गौतम ऋषेश्वर चांडाळीचे पूर्वापार सांगेन तुम्हास सविस्तर असे आश्चर्य परियेसा पूर्वी हिचे जन्मस्थान ब्राह्मण कन्या असे जाण सौदामिनी नामाशे पूर्ण सोमबिंबासारखे मुख अति सुंदर रूपैशी उपर झाली पितृगृहासी न मिळेवर तियेशी चिंता करे ती माता पिता न मिळेवर सुंदरतेशी उन्मत झाली 10 वर्षी मिळवून एका द्विजशी गृहत्येशी लग्न केले विवाह झाली यावरी होती तयापतीचे घरी क्वचित काळ येणे परी होती नारी परियेसा वर्तता असे पुढे देख तिचे पतीचे झाले दुःख पंचत्व पावला तात्कालिक विधिलेख करोनिया ऐकोनी तिचे माता पिता कन्या आपले घरा नित्य तत्वता पतीचे दुःखे दुःखिता खेद करी ते नारी अति सुंदर पूर्ववयाशी मध्ये व्याप्त प्रतिदिवशी चंचळ वय मानशी परपुरुषा ते देखोनिया गुप्त रूपे क्वचित काळी जार कर्म करीते बाळी प्रगट झाले तत्काळी गोप्य नवे पातक आपण विधवा असे नारी पूर्ववयाशी अति सुंदरी विषयी प्रीती असे बारी स्थिर नवे तिचे मन ऐसे तिच्या पातकाशी विदित झाले सर्वांशी वाळीत केले तियेशी माता पिता बंधुवर्गी शंका होती पाहिली तिशी निशंक झाली व्याविचाराशी प्रकट रूप अर्निशी रमोलागरी नगरात तिये नगरी एकवानी रूपे होता अति लावण्य गुणी त्याशी तिने पूर्व वयस देखुनी झाली त्याची कुलस्त्री तया शूद्राची अगरी वर्त तसे ते नारी ऐशी पापिनी दुराचारी कुळवैरीन 42 स्त्रिय कामेन नश्यन्ति ब्रह्मणो हिन सेवया राजानो ब्रह्मदंदेन यतयो भोग संग्रहात स्त्रिया नासती कामवेगे ब्राह्मण नासती हीन शेवे राज्य जाय द्विज क्षोभे यती नाशे विषय सेवने शूद्रासवे हर्निशी रमत होती अतिहर्षी पुत्र झाला तियेशी शूद्रगृही असता नित्यमासारतीशी मद्यपानोन्मत्तेशी होनी तया शूद्रमयीशी होती पापिनी दुराचारी वर्तता एके दिवशी उन्मत होनी पर्येशी छेदिले वासरू आहाराशी मेष होनी पापिनीने छेदोनी वत्स पर्येशी पाक केला विनयशी शिर ठेविले शिंकयासी दुसरे दिवशी भक्षावया आपण भ्रमित मद्यपानी जागृत झाली अस्तमानी वासुरू पाये जाऊनी धेनु देहावया लागी वत्ससानी असे मेष भ्रमित झाली अति क्लेश घरी पाहत शिरास स्पष्ट दिशे वासरू अनुतप्त होऊन ते वेळी शिव शिव म्हणे चंद्रमोळी अज्ञानाने ऐशे पाप घडली म्हणून चिंती दुरात्मिनी तया वत्स शिराशी निक्षेप केला भूमीशी पती कोपेल म्हणून पर्येशी अस्थिचर्म निक्षेपिले जाऊन सांगे शेजार लोका व्याग्रे वत्स नेले का बक्षिले म्हणून रडे देखा पती पुढे येणे परी ऐशी कितीक दिवसांवरी नांदत होती शूद्रा घरी पंचत्व पावली ते नारी नेली दुती यमपुरा गातली ती येशी नरकात भोग भोगी अति दुःखित पुनरपी जन्मा चांडाळीत जात उपजली नारी पर्येसा उपजताची झाली अंधळी विद्रुपवर्वन जैशी काजळी माता पिता क्वचित काळी पती प्राळी माया मोहे उच्चिष्ट अन्न घाली ती तोंडा स्वजन तिचा खंडा बाळपणी तैसी विगडा पोषिता ती येणे परी ऐशे असता वर्तमानी सर्वांग झाले कुष्ठवर्णी पंचत्व पावली पिता जननी दारिद्र्य झाली निराश्रय सर्वांग कुष्ठवर्ण पीडित त्याची तियेशी स्वजन भ्रात भिक्षा मागुनी उदर भरित रक्षण करी शरीर आपुले येणे परी चांडाळी वर्तत असे बहुत काळी क्षुदेने पीडित सर्व काळी आपण अंध कृष्ट द्वेही न मिळे तिशी वस्त्रान्न दुःख करिता ती गण ऐशे तिचे पूर्वकर्म झाले वृद्ध अति कष्टे भिक्षा मागे जनाशी मार्गी पडून अर्निशी कधी न भरे उदरतिशे दुःखे विलापे अपार व्याधी असे शरीराशी शोणित पूय पर्येशी दुर्गंधी येत असे महादोषी सर्वांग कृष्टे गळत असे ऐशे वर्तमात मागमासी लोक निघाले यात्रेशी
महास्थान गोकर्णाशी कलत्रपुत्र सहित देख शिवरात्रीचे यात्रेशी येती लोक देशी देशी चतुर्वर्ण आसपाशी अरुषी येती परियेसा देशोदेशीचे राजे देखा हस्ती रथाधीश हित एका येती समस्त भूमांडलिका महाबळेश्वर दर्शनाशी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येती यात्रेशी विनोद समारंभ वाद्यनाद अमित लोक परियेसा किती आसती गायन करती धावती नृत्य करीत येती शिवस्मरणे गर्जना करीती यात्रा प्रसंगी जन देखा ऐशी महाजना समवेत चांडाळी गेली तेथे त्वरित सवे भिक्षुका सती बहुत तया सवे जातासे येणे परी गोकर्णाशी चांडाळी पातली सायाशी करावलंबे महाजनांशी भिक्षा मागे करुणा वचने लोक जाती मार्गात शयन करी आक्रंदत करो ओढून मागत महाजन लोकाशी पूर्वीची पापे आपण पीडित असे याची कारण भिक्षा गाला क्षुधा निवारण म्हणून मागे सकाळी का नेने कधीच वस्त्र प्रवारण धुळीत लोळे आपण क्षुधाक्रांत होतशे मरण धर्म करा सकळा शिवने सर्वांगी रोगग्रस्त वस्त्राविन बाघे शीत अक्षनाई क्षुधाक्रांत धर्म करा सकळी हो पूर्वी जन्म शतांतरी नाही केले पुण्य येरी याची कारणे पीडित वारी धर्म करा सकळीक येणे परी मार्गात चांडाळी असे याचित ते दिवशी असे शिवरात्री व्रत कोणी न गाली भिक्षातिशी एरी वळे क्षुधाक्रांत जठराग्नी प्रदीप्त असे बहुत धर्म करा ऐशे म्हणत पडली मार्गात ते दवा पूजेशी जाती सकळ जन त्याते मागे अक्रोधन एक म्हणती हासून उपवास आजी अन्न कैचे हाती होती बिल्व मंजिरी घाली ती तियेचे करी आग्रानोनी पाये येरी भक्षण वस्तू नवे म्हणे कोपोनी टाकीते अवसरी जाऊनी पडली लिंगावरी रात्री असती अंधारी अलभ्य पूजा घडली देखा कोणी न गालती भिक्षातिशी उपास पडला ते दिवशी पूजा पावली त्या शिवाशी बिल्व मंजरी शिव मस्तकी इतुके पुण्य घडेल तिशी प्रयत्न न करिता पर्येशी तुष्टला ईश्वर हर्षी भावार्न वाकडे केले येणे परी चांडाळीशी उपवास घडला नयासी तेथून उठली दुसरे दिवशी भिक्षा मागवया कारणे पहिलीच कुष्ठरोगी असे अशक्त झाली उपवासे चक्षु येन मार्ग न दिशे जात असे मंद मंद सूर्यरश्मी करून तिशी दुःख होय असमस अशी पूर्वार्जित कर्मे ऐशी म्हणती दूत गौतमाते ऐशी चांडाळी कष्टत आली वृक्ष छाये समीप त्यजो पाये प्राण त्वरित मनोनी आलो धावोनी पुण्य घडलेशी आजी उपवास शिव तीर्थ काजी बिल्वपत्र ईश्वर पूजी घडले रात्री जागरण तया पुण्य करुणीचे पाप गेले शतजन्मीचे हे प्रीती प्रात ईश्वराचे म्हणून पाठविले आम्हाशी ऐशी म्हणती शिवदूत ते वरी शिंपुनी अमृत दिव्य देव पावनी त्वरित गेली ऐका शिवलोका ऐसे गोकर्णाशे स्थान गौतम सांगे विस्तारून रायसी म्हणे तू निघून त्वरित जाई गोकर्णाशी जाताची तुझी पापे जाती य सौख्य परत्र उत्तम गती संशय न दरिगा चित्ती म्हणून निरोपी रायासी परिसोनी गौतमाचे वचन राजा मनी दृढ संतोषन त्वरित पावला क्षेत्र गोकर्ण पापा वेगळा झाला तो ऐशे पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण सिद्ध मने एक कथन नामधारका एक चित्ते म्हणून सरस्वती गंगाधरू सांगे गुरुचरित्र विस्तारू श्रोते करून निर्धारू एक चित्ते पर्येसा इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे गोकर्ण महिमा वर्णन नाम सप्तमोऽध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ।